तर चला मग मला आला बबलूभाईचा कॉल, चालू म्हणे आपल्याला जाणं आहे बुलढाणा. म्हटलं ठीक आहे आलोच. मारला सेल मग निघालो डायरेक्ट सणाना पिरिरी. काय या पुलाजवळ आल्यावरती आम्हाला एक ध्यान येतं, जाऊ दे ती गोष्ट बोलून. जाता जाता केलं मग कालिंका मातेचं दर्शन, दुरूनच केलं, आतमध्ये काही गेलो नाही. आणि याच्या समोर येतं शनी मंदिर, शनी मंदिराचं पण दर्शन करून घेतलं लांबूनच. काही म्हणा राव, पण या 12 फुटातून आपलं वाढवणं गाव लय भारी दिसतं, एकच नंबर. पुढचे पाटीले पाहून आमचा बबलूभाई म्हणतो चालतो खामगाव. म्हणलं नको रे बाबा, चाल बुलढाण्यालेच. मग बबलू बोल काय झालं काय माहीत भाऊ, चेन राग एवढा फास्ट गाडी घेतली, एवढा फास्ट की काय सांगा तुम्हाला. अरे बाप, समोर हे दिसलं आम्हाला सनीचं यक्स आहे का काय, काहीतरी सिस्टमच वेगळी बोई, काही नवीनच दिसून राहिले. मग आलो आम्ही देऊळघरच्या टोल नाक्यावर. टोल नाका तर आहे हो, पण इथं कोणीच नाही आहे. येणे पाहिल्यावर तर पुष्पाचीच ध्यान आली, झुका गाणी साला. गाडी पेट्रोलवाली घ्या बॅटरीवाली, दोन्हीचे सारखेच गती. भैया बंगल्याला रोज पाहतो मी बुलढाण्याला जाताना, पण या बंगल्यात राहतं कोण काय काही समजत नाही. भूत बंगला काय मी भूत बंगला पाहता पोचला आम्ही बुलढाण्यामध्ये. ही जी बाई एक ती सगळ्याला नमस्कार करत राहती. मग काय आलो तिथून. मग बबलूबाई म्हणतो की मी माझं काम करतो, तू इथं थांब माझी वाट बघत. ते पण जास्त शुद्ध बोलतो. म्हणलं ठीक आहे थांबतो मी पण शुद्ध बोललो. काम झालं मग आम्हाला दिसली चौपाटी. तो म्हणला खायचं काही, पण म्हणलं नको, घरून जेवण करून नेले फुल. हा बघा आमचा बुलढाण्याचा प्रतापगड. प्रतापगडाला आम्ही ओलांडून समोर आलो. समोर दिसले आम्हाला फुलं मस्त होते. म्हटलं गणपतीसाठी घ्यावं. मग काय फुलं एकदम भारी होते, पण त्याला विचारलं मग भाव वगैरे किती आहे. तो म्हणतो की भैया 1000 रुपयाचे 2. म्हटलं 1000 रुपयाचे 2, म्हटलं नको राहू दे जाऊ बा. मग तिथून आलो आम्ही बाजारपट्ट्यात. बाजारपट्ट्यामध्ये गणपती एकदम भारी होते. गर्दी तर लयच होती, पण गणपती खूप भारी होते. एक दुकानामध्ये गणपती बघितले. फिरताच पाऊस अंधेला आणि धोका पायी गर्दी. आता कोण कुठं लपू राहिलं. आम्हाला बी लपायची जागा पाहिजे होती. जागा भेटली, बसलं या चपलाच्या दुकानामध्ये लपून. पावसानं काही लावले रावी. पाऊस उघडल्यावर मस्त आम्ही निघलो घरी. ते वातावरण एकदम खतरनाक. म्हटलं चहा वगैरे घेऊ, नाक्यावर थांबलो चहा घ्यायला. काही म्हणा राव, पण चहा एक नंबर होता. बरं नवीन सिस्टीम. चहा घेतल्यावर लगेच बुलढाणा गेला. टाटा बाय बाय. भेटू आता लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.